नमस्कार. एक विचार करा, आजकाल आपली सगळ्यात मौल्यवान संपत्ती कुठे आहे? बँकेच्या लॉकरमध्ये, तिजोरीत? मला वाटतं ती आपल्या सगळ्यांच्या खिशात किंवा हातात आहे. आपल्या मोबाईल फोनमध्ये. आपले फोटो, संभाषणं, बँकेची माहिती, म्हणजे आपलं अख्खं आयुष्यच त्यात बंद आहे. आणि गंमत अशी आहे की या सगळ्या सोयीसुविधांची एक किंमत आहे. आणि ती किंमत म्हणजे एक नवीन प्रकारचा धोका, ज्याला आपण सायबर क्राईम म्हणतो. जसा बँकेला दरोडेखोरांचा धोका असतो, तसाच आपल्या या डिजिटल संपत्तीला सायबर चोरांचा धोका आहे. बरोबर. आणि म्हणूनच आज आपण याच डिजिटल दरोडेखोरीच्या जगात एक सखोल शोध घेणार आहोत. आपल्याला सायबर गुन्हे आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपायांवर एक विस्तृत अभ्यास मिळाला आहे. त्याच्या आधारे आज आपण हे समजून घेणार आहोत की हे चोर कोण आहेत, त्यांची हत्यारं कोणती आहेत आणि सर्वात महत्त्वाचं, त्यांच्यापासून वाचायचं कसं. अगदी आपला डिजिटल किल्ला मजबूत कसा करायचा. तर सुरुवात या गुन्हेगारीच्या उगमापासून करूया का? म्हणजे सुरुवातीला जेव्हा संगणकाद्वारे गुन्हे व्हायचे तेव्हा त्याला कम्प्युटर क्राईम म्हणायचे. पण जेव्हा इंटरनेटमुळे जग जोडलं गेलं तेव्हा या गुन्हेगारीने एक जागतिक रूप घेतलं. आणि मग त्याला सायबर क्राईम हे नाव मिळालं. हो, ही फक्त एक तांत्रिक गोष्ट नाहीये. हे गुन्हेगारांसाठी जणू एक नवं जगच खुलं झालं. आपल्या स्त्रोतामध्ये एक उल्लेख आहे की भारतातला पहिला मोठा सायबर गुन्हा 2003 मध्ये कोलकात्यात समोर आला. ही तर खूप अलीकडची गोष्ट वाटते की नाही? म्हणजे गेल्या 2 दशकांत हे जग किती वेगाने बदललं असेल. अगदी. आणि याच बदलामुळे या गुन्हेगारीचे अनेक प्रकार निर्माण झाले आहेत. स्त्रोतानुसार या गुन्ह्यांच्या मागे मुख्यत्वे 2 हेतू दिसतात. एक तर स्पष्ट आहे, पैसा. ऑनलाईन बँक फ्रॉड, क्रेडिट कार्ड घोटाळे, UPI स्कॅम्स. हो, हे सगळं थेट तुमच्या पैशावर डल्ला मारण्यासाठी असतं. आर्थिक फसवणूक तर समजण्यासारखी आहे, पण आपल्या स्रोतामध्ये एका वेगळ्याच प्रकारच्या गुन्ह्याचा उल्लेख आहे, जो थेट माणसाच्या प्रतिष्ठेवर हल्ला करतो. याबद्दल लोकांना तितकीशी माहिती नसते, बरोबर? नाही, आणि हा प्रकार जास्त धोकादायक असू शकतो. यात कोणाचे खासगी फोटोज किंवा व्हिडिओज परवानगीशिवाय ऑनलाईन टाकणे, सोशल मीडियावर एखाद्याची बदनामी करणे. किंवा ब्लॅकमेल करणे. हो, इथे हल्ला पैशावर नाहीये, तर व्यक्तीच्या मानसिक स्थितीवर आणि समाजातल्या स्थानावर होतो. म्हणजे या सायबर चोरांचे हेतू वेगवेगळे आहेत, पण हे हल्ले करतात तरी कोण? आपण हॅकर हा शब्द खूप ऐकतो, पण सगळे हॅकर सारखेच असतात का? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. हॅकर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक गुन्हेगार येतो, पण तसं नाहीये. या जगात चांगले, वाईट आणि काहीसे संदिग्ध असे तिन्ही प्रकारचे लोक आहेत. अच्छा. आणि यांना त्यांच्या टोपीच्या रंगावरून ओळखलं जातं. टोपीच्या रंगावरून? हे तर इंटरेस्टिंग आहे. म्हणजे व्हाईट हॅट हॅकर्स हे झाले चांगले लोक. अगदी बरोबर. यांना इथिकल हॅकर्स असंही म्हणतात. मोठ्या कंपन्या, बँका आणि सरकार स्वतः यांना पैसे देऊन आपल्या सिस्टम हॅक करायला सांगतात. यांचा उद्देश असतो की सिस्टीममध्ये कुठे कमजोरी आहे हे शोधून काढणे. जेणेकरून व्हाईट हॅकर्स त्याचा फायदा घेऊ शकणार नाहीत. म्हणजे हे एक प्रकारे डिजिटल सुरक्षा रक्षक झाले. अगदी. आणि मग अर्थातच ब्लॅक हॅट हॅकर्स हे या कथेतील खलनायक आहेत. हो, हे तेच लोक आहेत जे आपल्या फायद्यासाठी, मग तो आर्थिक असो वा वैयक्तिक, सिस्टममध्ये अनधिकृतपणे घुसतात, डेटा चोरतात आणि मोठं नुकसान करतात. सायबर गुन्हेगारीच्या बातम्यांमध्ये आपण यांच्याचबद्दल ऐकतो. पण मग इथिकल हॅकर आणि ब्लॅक हॅट हॅकर यांच्यात एक पुसटशी रीश नाही का? म्हणजे ज्याच्याकडे सिस्टम तोडण्याची क्षमता आहे त्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा? खूप छान मुद्दा आहे. ही एक मोठी नैतिक आणि व्यावसायिक जबाबदारी आहे. म्हणूनच इथिकल हॅकर्सना कठोर नियम आणि कायद्यांच्या चौकटीत काम करावं लागतं. त्यांच्या कामाचं स्वरूप, त्यांच्या मर्यादा हे सगळं कायदेशीर करारात स्पष्टपणे लिहिलेलं असतं. पण हो, तुम्ही म्हणालात तशी एक पुसट रेष नक्कीच आहे आणि म्हणूनच या क्षेत्रात विश्वासार्हता सर्वात महत्त्वाची मानली जाते. आणि या काळ्या पांढऱ्या रंगाच्या मध्येही एक प्रकार आहे, ग्रे हॅट हॅकर्स. हे कोण असतात? ग्रे हॅट हॅकर्स थोडे संदिग्ध असतात. ते कंपन्यांची परवानगी न घेता त्यांच्या सिस्टीममधल्या त्रुटी शोधतात आणि मग ती माहिती कंपनीला सांगतात, काही वेळा पैशांच्या बदल्यात. अच्छा, म्हणजे त्यांचा उद्देश सिस्टीम सुरक्षित करणे हा असू शकतो, पण पद्धत बेकायदेशीर. बरोबर. याशिवाय हॅक्टिव्हिस्ट नावाचा पण एक प्रकार मी वाचलाय. हे तर एखाद्या विशिष्ट सामाजिक किंवा राजकीय विचाराने प्रेरित असतात म्हणे. बरोबर. हॅक्टिव्हिस्ट हा शब्द हॅकर आणि ॲक्टिव्हिस्ट यांपासून बनला आहे. हे लोक एखाद्या सरकारी धोरणाचा निषेध करण्यासाठी किंवा आपला विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारी वेबसाईट्स हॅक करतात.
त्यांचा हेतू पैसा कमवणे नसतो, तर एक संदेश देणे हा असतो. तर हे झाले या डिजिटल जगातील चोर आणि त्यांचे प्रकार. आता त्यांच्या हत्यारांबद्दल बोलूया. हॅकिंगशी संबंधित एक मोठा धोका म्हणजे मालवेअर. हे काय प्रकरण आहे? मालवेअर म्हणजे मलिशियस सॉफ्टवेअर. सोप्या भाषेत सांगायचं तर हे हॅकर्सनी तयार केलेले एक असं शस्त्र आहे जे तुमच्या संगणकात किंवा मोबाईलमध्ये शिरून त्यांना हवं ते काम करतं. तुमची माहिती चोरण्यापासून ते तुमची सिस्टम पूर्णपणे निकामी करण्यापर्यंत काहीही करू शकतं. आणि याचे तर अनेक प्रकार आहेत. आपल्या स्रोतामध्ये तर एक मोठी यादीच दिली आहे. हे सगळं लक्षात ठेवणं तर खूप अवघड आहे. खरंय. म्हणून आपण यादी करण्याऐवजी या हत्यारांना त्यांच्या कामानुसार 3 मुख्य गटांमध्ये विभागूया. ठीक आहे. पहिला गट आहे पैशांसाठी बनवलेली हत्यारं. म्हणजे ज्यांचा उद्देश फक्त खंडणी किंवा आर्थिक फसवणूक आहे. अगदी. यातला सर्वात कुप्रसिद्ध प्रकार म्हणजे रॅन्समवेअर. कल्पना करा, तुम्ही तुमचा कम्प्युटर सुरू केला आणि तुमच्या सगळ्या महत्त्वाच्या फाईल्स लॉक झाल्या आहेत आणि स्क्रीनवर एक मेसेज आहे, तुमच्या फाईल्स परत हव्या असतील तर आम्हाला इतके पैसे पाठवा. अरे देवा! काही वर्षांपूर्वी जगभर धुमाकूळ घातलेला वॉनाक्राय हल्ला याचंच उदाहरण होता ना? हो, तो याच रॅन्समवेअरचा प्रकार होता. बापरे! म्हणजे हा तर थेट डिजिटल अपहरण आणि खंडणीचा प्रकार आहे. आता दुसरा गट कोणता? दुसरा गट आहे हेरगिरीसाठी बनवलेली हत्यारं. यांचा उद्देश तुमच्यावर पाळत ठेवणे आणि तुमची गोपनीय माहिती चोरणे हा असतो. स्पायवेअर किंवा कीलॉगर हे त्याचे प्रकार आहेत. कीलॉगर? हो, कीलॉगर तर इतका धोकादायक आहे की तुम्ही कीबोर्डवर जे काही टाईप करता, तुमचा पासवर्ड, बँकेचा तपशील, खासगी मेसेज, ते सगळं जसंच्या तसं हॅकरपर्यंत पोहोचवतं. म्हणजे आपल्याच डिव्हाइसमध्ये आपलाच एक गुप्तहेर बसवल्यासारखं आहे. आणि तिसरा गट? तिसरा गट सर्वात विनाशकारी आहे. ही हत्यारं विनाश घडवण्यासाठी बनवलेली असतात. यांना वायपर म्हणतात. वायपर? हो, यांचा उद्देश माहिती चोरणं किंवा पैसे मागणं नसतो, तर तुमच्या कम्प्युटरमधला सगळा डेटा कायमचा पुसून टाकणं हा असतो. एकदा डेटा गेला की तो परत मिळवणं जवळजवळ अशक्य असतं. याचं काही उदाहरण आहे का आपल्याकडे? हो, आपल्या स्रोतामध्ये खूपच धक्कादायक उदाहरण आहे. 2012 मध्ये इराणच्या मोठ्या तेल कंपन्यांवर शामून नावाच्या वायपरने हल्ला केला. हजारो कर्मचाऱ्यांनी सकाळी ऑफिसमध्ये येऊन कम्प्युटर सुरू केले आणि स्क्रीनवर फक्त एक जळत्या अमेरिकन झेंड्याचा फोटो दिसला. म्हणजे? त्यांचा अनेक वर्षांचा डेटा, सगळी मेहनत काही क्षणांत कायमची नाहीशी झाली होती. वायपर मालवेअर इतका विनाशकारी असतो. हे ऐकूनच अंगावर काटा येतोय. पण मला एक प्रश्न पडलाय. हे व्हायरस, वर्म, ट्रोजन हॉर्स हे शब्द आपण नेहमी ऐकतो. ते या गटांमध्ये कुठे बसतात? उत्तम प्रश्न. व्हायरस, वर्म आणि ट्रोजन हॉर्स हे स्वतः हत्यारं नाहीत, तर ती हत्यारं तुमच्या सिस्टीमपर्यंत पोहोचवण्याची वाहनं किंवा पद्धती आहेत. जसं ट्रोजन युद्धातील लाकडी घोड्यात सैनिक लपले होते, तसंच ट्रोजन हॉर्स मालवेअर एखाद्या उपयुक्त सॉफ्टवेअरच्या रूपात येतो. तुम्ही त्याला आत घेता आणि मग तो आपलं खरं रूप दाखवतो. बरोबर. आणि वर्मबद्दल काय? तो व्हायरसपेक्षा जास्त धोकादायक मानला जातो असं मी ऐकलंय. हो, कारण वर्म्सची खरी ताकद त्यांच्या स्वायत्तेमध्ये आहे. व्हायरसला पसरण्यासाठी तुमच्या मदतीची गरज असते. म्हणजे तुम्ही एखादी फाईल उघडली तरच तो पसरतो. पण वर्म तो स्वतःच एका संगणकावरून दुसऱ्या संगणकावर जातो. त्याला मानवी हस्तक्षेपाची गरज नसते. अच्छा. हे सायबर गुन्हेगारीतील एका मोठ्या बदलाचं प्रतीक आहे, जिथे हल्ले मानवी हस्तक्षेपाशिवाय प्रचंड वेगाने जगभर पसरू शकतात. तर हे झाले चोर आणि त्यांची शस्त्र. आता या सगळ्यापासून बचावासाठी जो किल्ला बांधायचा आहे त्याबद्दल बोलूया. कायदेशीररित्या आपल्याकडे काय संरक्षण आहे? आपल्याकडे खूप महत्वाचं शस्त्र आहे, माहिती तंत्रज्ञान कायदा 2000. 1990च्या दशकात जेव्हा जगभरात सायबर हल्ले वाढले, तेव्हा अशा कायद्याची गरज निर्माण झाली. संयुक्त राष्ट्रांच्या मॉडेल कायद्याच्या धर्तीवर भारतात हा कायदा बनवण्यात आला. म्हणजे हा कायदा 20 वर्षांपेक्षा जास्त जुना आहे. आजच्या काळातही तो प्रभावी आहे का? हा एक महत्वाचा मुद्दा आहे. म्हणूनच 2008 मध्ये या कायद्यात मोठे बदल करण्यात आले. या कायद्यात वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी वेगवेगळ्या शिक्षांची तरतूद आहे. पण आपण कलमांच्या आकड्यांमध्ये अडकण्याऐवजी हा कायदा कोणत्या 3 मुख्य गोष्टींचं संरक्षण करतो ते पाहूया. हो, ते जास्त सोपं जाईल. तर पहिली गोष्ट कोणती? पहिलं संरक्षण आहे तुमच्या डिजिटल मालमत्तेला आणि माहितीला. कायद्याचं कलम 65 आणि 66 हे याचसाठी आहे. जर कोणी तुमच्या कम्प्युटरमधल्या सोर्स कोडशी छेडछाड केली किंवा तुमची सिस्टीम हॅक केली तर त्याला शिक्षा होऊ शकते.
हो, 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि मोठा दंड होऊ शकतो. म्हणजे तुमच्या डिजिटल जागेत कोणी विनापरवाना घुसलं तर तो गुन्हा आहे. ठीक आहे. आणि दुसरं संरक्षण? दुसरं संरक्षण आहे देशाच्या सुरक्षेला. कलम 66F हे सायबर टेररिझम म्हणजे सायबर दहशतवादाशी संबंधित आहे. जर कोणी हॅकिंगचा वापर करून देशाची एकता, अखंडता किंवा सुरक्षेला धोका निर्माण केला तर त्यासाठी थेट जन्मठेपीची शिक्षा आहे. जन्मठेप? म्हणजे या गुन्ह्याचं गांभीर्य खूप मोठं आहे. हो, आणि तिसरी गोष्ट जी मला वाटतं खूप महत्वाची आहे ती म्हणजे वैयक्तिक संरक्षण. अगदी बरोबर. तिसरं संरक्षण आहे व्यक्तीच्या प्रतिष्ठेला आणि गोपनीयतेला. कलम 67 आणि 67A नुसार इंटरनेटवर अश्लील माहिती किंवा लैंगिक कृत्य असलेली प्रतिमा प्रसारित करणे हा गंभीर गुन्हा आहे. त्यासाठी 7 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा आहे. तसेच कलम 72 नुसार जर कोणी कायदेशीर कराराअंतर्गत मिळालेल्या तुमच्या गोपनीय माहितीचा भंग केला तर तोही गुन्हा ठरतो. म्हणजे कायदा तर आहे, पण त्याची अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते हा नेहमीचाच प्रश्न आहे. कायद्याच्या संरक्षणाव्यतिरिक्त आपण स्वतः काय करू शकतो? आपला किल्ला आपण कसा मजबूत करायचा? इथेच सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो. आपली जागरूकता हीच संरक्षणाची पहिली आणि सर्वात मजबूत भिंत आहे. स्रोतांनुसार काही सोप्या गोष्टी आहेत. पहिली, अर्थातच मजबूत पासवर्ड वापरणे. पण मजबूत पासवर्ड म्हणजे काय? म्हणजे त्यात @ हॅश, डॉलर असलं की झालं का? नाही, आता ही संकल्पना थोडी बदलली आहे. @1BC#D3 सारखा पासवर्ड लक्षात ठेवायला अवघड असतो आणि सॉफ्टवेअरसाठी तो तोडणं खूप सोपं असतं. मग काय करायचं? त्याऐवजी 4 माकडांनी मिळून चहा प्यायला असं एक लांबचक पण लक्षात राहायला सोपं वाक्य म्हणजे पासफ्रेज वापरणे जास्त सुरक्षित मानलं जातं. हा तर खूपच उपयुक्त सल्ला आहे. आणि दुसरं काय? दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट जी आता जवळजवळ अनिवार्य झाली आहे ती म्हणजे 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन. 2FA. हो, किंवा मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन MFA वापरणे. म्हणजे पासवर्ड टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येतो. तो टाकल्यावरच लॉग इन होतं. समजा तुमचा पासवर्ड चोरीला गेला तरी जोपर्यंत चोराकडे तुमचा फोन नाही तोपर्यंत तो तुमच्या अकाउंटमध्ये शिरू शकत नाही. हा एक गेम चेंजर आहे. नक्कीच. आणि याशिवाय संशयास्पद लिंक्सवर क्लिक न करणं, अनोळखी वायफाय न वापरणं आणि आपले सॉफ्टवेअर नेहमी अपडेटेड ठेवणे या गोष्टी तर आहेतच. हो, आणि सॉफ्टवेअर अपडेट्स हे फक्त नवीन फीचर्ससाठी नसतात, तर ते सुरक्षा त्रुटी दूर करण्यासाठी असतात. अपडेट्सना टाळणे म्हणजे चोरांसाठी एक दार उघडं ठेवण्यासारखं आहे. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते. सायबर गुन्हेगारीचं जग खूप मोठं आणि गुंतागुंतीचं आहे. साध्या फसवणुकीपासून ते राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या हल्ल्यांपर्यंत याचं स्वरूप सतत बदलत राहतं. आणि म्हणूनच या डिजिटल जगात वावरताना डोळे आणि कान उघडे ठेवणं खूप गरजेचं आहे. तंत्रज्ञान हे एक दुधारी शस्त्र आहे. त्याचा वापर कसा करायचा हे आपल्यावर अवलंबून आहे. कायदा आपलं संरक्षण करेल, पण पहिली जबाबदारी आपली स्वतःची आहे. जाता जाता एक प्रश्न मनात येतो. तंत्रज्ञान ज्या विजेच्या वेगाने बदलत आहे त्या वेगाने कायदे आणि आपल्या सवयी बदलू शकतील का? भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI वापरून होणारे गुन्हे किंवा क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे आजची सगळी सुरक्षा निरुपयोगी ठरण्याचा धोका यासारख्या आव्हानांसाठी आपण आज कितपत तयार आहोत याचा विचार करायला हवा.